स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज आपण 26 सप्टेंबरच्या इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघूया सप्टेंबर मधले. तर 21 सप्टेंबर पासून तर 26 सप्टेंबर पर्यंतचे आपण डेज बघून घेऊया. 21 सप्टेंबरला ऑब्झर्व करण्यात येतात इंटरनॅशनल डे ऑफ पीस, वर्ल्ड अल्झायमर्स डे आणि इंटरनॅशनल रेड पांडा डे. ओके, इंटरनॅशनल रेड पांडा डे हा थर्ड सॅटर्डेला, सप्टेंबरच्या थर्ड सॅटर्डेला ऑब्झर्व करण्यात येतो. आता इंटरनॅशनल डे ऑफ पीस, तर इंटरनॅशनल डे ऑफ पीसचं या वर्षीची थीम आहे कल्टिवेटिंग अ कल्चर ऑफ पीस. ओके, नेक्स्ट वर्ल्ड अल्झायमर्स डे ची या वर्षीची थीम आहे टाइम टू ऍक्ट ऑन डिमेन्शिया, टाइम टू ऍक्ट ऑन अल्झायमर्स. ही या वर्षीची थीम आहे वर्ल्ड अल्झायमर्स डे ची. नेक्स्ट 22 सप्टेंबरला ऑब्झर्व करण्यात येते रोज डे. रोज डे हा जो ऑब्झर्व करण्यात येतो, हा ऑब्झर्व करण्यात येतो वेलफेअर ऑफ कॅन्सर पेशंट्स करता. नेक्स्ट वर्ल्ड रायनो डे सुद्धा ऑब्झर्व करण्यात येतो 22 सप्टेंबरला. आणि वर्ल्ड रिव्हर्स डे, वर्ल्ड रिव्हर्स डे हा जो डे आहे सप्टेंबरच्या फोर्थ संडेला, ओके, फोर्थ संडेला ऑब्झर्व करण्यात येतो. म्हणून हा दरवर्षी जे आहे चेंज होत जातात. जसं की इंटरनॅशनल रेड पांडा डे हा पण दरवर्षी चेंज होत जाईल, कारण की तो थर्ड सॅटर्डेला ऑब्झर्व करण्यात येतो. आणखी वर्ल्ड रिव्हर डे हा फोर्थ संडेला ऑब्झर्व करण्यात येतो. म्हणून हा पण दरवर्षी हा चेंज होत जाणार आहे. हा फोर्थ संडेला आलेला आहे, म्हणजे हा 2024च्या फोर्थ संडेला आलेला आहे वर्ल्ड रिव्हर डे. ओके, तर याची थीम आहे वॉटरवेज ऑफ लाईफ. वर्ल्ड रिव्हर डे ची या वर्षीची थीम आहे वॉटरवेज ऑफ लाईफ. नेक्स्ट 23 सप्टेंबरला ऑब्झर्व करण्यात येतो इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेज. साइन लँग्वेज ज्यांना ऐकू नाही येत, ओके, तर ते साइन लँग्वेज थ्रू साइन लँग्वेज करतात हाताने. सो तो डे जो आहे इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेज हा म्हणून ऑब्झर्व करण्यात येतो 23 सप्टेंबरला. आणि त्याची यावर्षीची थीम आहे साइन अप फॉर साइन लँग्वेज राईट्स. ओके, नेक्स्ट 25 सप्टेंबर ऑब्झर्व करण्यात येतो वर्ल्ड फार्मासिस्ट डे. आणि या वर्षीची थीम आहे फार्मासिस्ट मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड्स. ओके, आणि 25 सप्टेंबरला वर्ल्ड फार्मासिस्ट डे हा ऑब्झर्व करण्यात येतो एव्हरी इयर. आणि यावर्षी थीम आहे फार्मासिस्ट मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड्स. 26 सप्टेंबर म्हणजे आजच्या दिवशी ऑब्झर्व करण्यात येतो द डे ऑफ द डीफ, आणि जो असतो सप्टेंबरच्या लास्ट वीक मध्ये. आणखी वर्ल्ड एन्व्हायरमेंटल हेल्थ डे सुद्धा ऑब्झर्व करण्यात येतो 26 सप्टेंबरला. आणि या वर्षीची थीम आहे हेल्दी एन्व्हायरमेंट फॉर अ हेल्दी फ्युचर. ओके, सो हे झालेले आहे इम्पॉर्टंट डेज 21 सप्टेंबर पासून तर 26 सप्टेंबर पर्यंत. आता आपण वळूया न्यूज कडे. सो आपली फर्स्ट न्यूज आहे एम्स दिल्ली यांनी पार्टनरशिप केलेली आहे टेक फर्म सोबत इस्टॅब्लिश करण्याकरता कटिंग एज रोबोटिक सर्जरी ट्रेनिंग सेंटर. ओके, जिथे ट्रेनिंग घेतल्या जाईल, जे की रोबोटिक्स थ्रू जे सर्जरी होणार आहे त्याची ट्रेनिंग दिल्या जाणार आहे. सो एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जे की न्यू दिल्ली मध्ये आहे. तर यांनी MOU साइन केलेला आहे एक टेक्नॉलॉजी कंपनी सोबत, ज्याचं नाव आहे इंट्युटिव्ह. ओके, त्याच्यासोबत एक MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केलेला आहे एम्स न्यू दिल्ली यांनी इस्टॅब्लिश करण्याकरता ट्रेनिंग सेंटर, ज्या ट्रेनिंग सेंटरचं फोकस राहणार आहे रोबोटिक असिस्टेड सर्जरीज वर. ओके, सो याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे या सेंटरचा, तर हे सेंटर प्रोव्हाइड करणार आहेत एक स्पेशलाइज ट्रेनिंग सर्जन्स आणि केअर टीम्सला परफॉर्म करण्याकरता रोबोटिक असिस्टेड सर्जरीज मल्टिपल फील्ड्स मध्ये. जर ज्या फील्ड्स आहे ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ते आहेत यूरोलॉजी, गायनेकोलॉजी आणि जनरल सर्जरी. तर या फील्ड्स मध्ये कसं रोबोटिक असिस्टेड सर्जरी करायची याची ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यात येणार आहे सर्जन्सला आणि केअर टीम्सला. तर हा ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचा, हे प्रोव्हाइड करणार आहे एक ट्रेनिंग. सिग्निफिकन्स काय आहे, तर हा डेव्हलपमेंट जो आहे तो एक सिग्निफिकंट ऍडव्हान्समेंट मार्क करतो इंडियाचा मेडिकल एज्युकेशन आणि हेल्थ केअर सेक्टर मध्ये.
फॅसिलिटीज काय काय राहणार आहे यामध्ये, तर हा जो MOU आहे जो साईन झालेला आहे, तर या MOU मध्ये एम्स नाव ऍसेस करू शकणार आहे सगळे नेसेसरी प्लॅटफॉर्म्स कंडक्ट करण्याकरता टीचिंग रोबोटिक असिस्टेड सर्जरीज. ओके, बोथ इन हाऊस सर्जन आणि मेडिकल प्रोफेशनल्स, म्हणजे जे एम्सचे ऑलरेडी सर्जन्स आहे आणि अक्रॉस इंडियामध्ये जेवढे पण सर्जन्स आहे ते सुद्धा बेनिफिट घेऊ शकणार आहेत या ट्रेनिंगचं. ओके, सो एम्स दिल्ली यांनी पार्टनरशिप केलेली आहे टेक्नॉलॉजी फर्म सोबत, ज्याचं नाव आहे इंट्युटिव्ह, एस्टॅब्लिश करण्याकरता एक ट्रेनिंग सेंटर, ज्या ट्रेनिंग सेंटरचा फोकस राहणार आहे रोबोटिक असिस्टेड सर्जरी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे इंडियन ड्युओ, ज्यांचं नाव आहे, जे ड्युओ आहे दोघं जण, त्याचं नाव आहे जीवन नेडुनचिझन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी क्लिंच केलेला आहे हँगझो ओपन डबल्सचं टायटल. आता कुठे झालेलं आहे बघूया आपण. हे इंडियन टेनिस प्लेयर आहेत. ओके, टेनिस प्लेयर आहेत ते, त्यांनी क्लिंच केलेलं आहे डबल्सचं टायटल आणि त्यांचं नाव आहे जीवन आणि विजय. तर यांनी डबल्सचं टायटल मिळवलेलं आहे ATP 250 हेजॉंग ओपन 2024 मध्ये. ओके, तर हे हेजॉंग ATP 250 हेजॉंग 2024 ओपन 2024 जे आहे हे झालेलं आहे चायना इथल्या हेजॉंग ऑलिम्पिक स्पोर्ट्स एक्सपो सेंटर मध्ये. ओके, चायनामध्ये हे टेक प्लेस झालेलं आहे. अपोनंट्स कोण होते, कोणाला डिफीट केलेलं आहे, तर त्यांनी डिफीट केलेलं आहे जर्मन पेअरला. तर त्या जर्मन पेअर जे आहे त्यांचं नाव आहे कॉन्स्टंटिनी फ्रान्झिन आणि हेनरिक जेबेस. तर यांना इंडियन टेनिस प्लेयर जीवन आणि विजय यांनी डिफीट केलेला आहे. त्यांचे जो स्कोर होता तो स्कोर आहे मॅचचा स्कोर क्लोजली होता तो 4-6, 7-6 आणि 10-7 हा स्कोर त्याचा होता. अचीवमेंट बघून घेऊया. तर हा ATP टायटल जो आहे हा फर्स्ट ATP टायटल आहे इंडियन ड्युओचा ऍज अ पेअर म्हणून. ऍज अ पेअर म्हणून तर हा फर्स्ट आहे, पण ऑलरेडी हा टायटल जो आहे हा क्लिंच केलेला होता. तर जीवन यांनी क्लिंच केलेला होता ऑलरेडी आधी, पण 7 वर्षाच्या नंतर त्यांनी आणखी हा टायटल काय केलेला आहे, 7 वर्षाचा टायटल ड्रॉप नंतर त्यांनी आणखी हा ब्रेक केलेला आहे त्यांचा आणि मिळवलेला आहे यावर्षी आणखी टायटल. सो आणि विजयचा हा फर्स्ट एव्हर ATP टायटल आहे. तर हे झाले त्यांचे अचीवमेंट बद्दल. नेक्स्ट आता हेजॉंग 2024 हेजॉंग ओपन जे आहे हे काय आहे, तर हे एक मेन्स टेनिस टूर्नामेंट आहे जे की प्ले करण्यात येते आउटडोर हार्ट कोर्ट मध्ये. ओके, फर्स्ट एडिशन जो आहे हेजॉंग ओपनचा हा झालेला होता, हा एक पार्ट होता ATP टूर 250 सिरीजचा. ओके, ऑफ 2024 ATP टूर. हा फर्स्ट एडिशन आहे. तर सिंगलचे जे विनर आहे ते आहे क्रोएटियाचे मरीन क्लिम्स आणि डबलचे विनर आहे जीवन आणि विजय सुंदर प्रशांत. ओके, सो हे आहे इंडियन ड्युओ आहे जीवन आणि विजय यांनी मेन्स डबलचं टायटल क्लिंच केलेलं आहे. कशामध्ये, ATP 250 हेजॉंग ओपन 2024 यामध्ये. नेक्स्ट बघूया, जे की टुक प्लेस झालेला आहे चायनामध्ये. नेक्स्ट आहे आता इंडिया ओमानची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज. तर या जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे एल नझा 5. तर या जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजचं फोकस मेनली कशावर आहे, कॉम्बॅट स्किल्स आणि इंटर ऑपरेबिलिटीवर. तर बघूया कुठे झालेला आहे, कोणत्या डेट पासून तर कोणत्या डेट पर्यंत कंडक्ट करण्यात आलेली आहे ही एक्सरसाइज, आणि ओमान मध्ये झालेली आहे की इंडियामध्ये झालेली आहे ते सुद्धा आपण बघूया. सो इंडिया ओमानची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे अल नजा 5. ही कंडक्ट करण्यात आलेली आहे ओमान मध्ये. ओके, ओमान मध्ये झालेली आहे रबकुट ट्रेनिंग एरियामध्ये. तर 13 सप्टेंबर पासून तर 26 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे आज ही कन्क्लूड झालेली आहे, 26 सप्टेंबरला ही कन्क्लूड करण्यात आलेली आहे एक्सरसाइज. तर 13 सप्टेंबर पासून तर 26 सप्टेंबर पर्यंत ओमान आणि इंडियाची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज अल नाजाहा ही ओमान इथल्या रबकुट ट्रेनिंग एरियामध्ये कंडक्ट करण्यात आलेली होती. तर इंडियन कॉन्टिजंट मध्ये इन्क्लूड होते 16 पर्सनल जे होते
मेकॅनाइज्ड इन्फॅन्ट्री रेजिमेंट मधले, त्यांच्यासोबतच अदर आर्म्स आणि सर्व्हिसेस सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होते या एक्सरसाइज मध्ये. ओके, तर ओमान करणं होते रॉयल आर्मी ओमानची ही एक पार्टनर फोर्स म्हणून होती. नेक्स्ट आता जे एरियाज आहे ज्याच्यावर फोकस होतं ते बघूया आपण. कोणते एरियाज आपण ऑलरेडी बघितले होते टायटल मध्ये की काही त्यांनी फोकस होते त्यांच्या एरियाजवर, तर कशावर होते ते. तर ट्रेनिंग ही स्टार्ट झालेली होती फर्स्ट एड पासून. तर कॉम्बॅट फर्स्ट एड, नंतर कॅज्युअलिटी इव्हॅक्युएशन, वेपन हँडलिंग आणि काउंटर ड्रोन ड्रिल्स. आणि हे सगळं फर्स्ट जे आहे ट्रेन जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा करण्यात आलेलं आहे. एक्सरसाइज मध्येच करण्यात आलेलं आहे, इम्प्रूव्ह करण्याकरता इंटरऑपरेबिलिटी बिटवीन दोन्ही पण आर्मीज मधल्या. नंतर सबसिक्वेंट फेजेस मध्ये इन्क्लूड होते एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग, त्याच्यामध्ये असॉल्ट रायफल, स्निपर, पिस्तॉल आणि LMG फायरिंग, जे एम्फसाइज करते रिफ्लेक्स फायरिंग आणि क्लोज क्वार्टर बॅटल. ओके, तर सेकंड जे फेज होती नंतर सबसिक्वेंट फेज मध्ये हे सगळं इन्क्लूड होतं. नेक्स्ट केस स्टडी आणि कोलॅबोरेशन इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग, जे की टास्क प्रोव्हाइड केलेले होते त्यांना व्हॅल्युएबल कॉम्बॅट एक्सपिरियन्स एक्सचेंज करतात. तर व्हॅल्युएबल कॉम्बॅट एक्सपिरियन्स सुद्धा एक्सचेंज करण्यात आलेले आहे या एक्सरसाइज मध्ये. दोन्ही आर्मीजनी आपले एक्सपिरियन्स जे आहे ते सुद्धा ट्रेनिंगच्या इंजिनिअरिंगच्या फील्ड मधले एक्सपिरियन्स त्यांनी कोलॅबोरेट केलेले आहे, केस स्टडीज केलेले आहे. एक्सरसाइज कंडक्ट जे आहे जॉईंट एक्सरसाइज याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे रिअलिस्टिक कॉम्बॅट सिनारिओ सुद्धा याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे एक्सरसाइज मध्ये. आणि जसं की क्लिअरिंग बिल्टअप एरियाज क्लिअर कसे करायचे, हॉस्टेज रेस्क्यू कसे करायचे, कॅज्युअलिटी इव्हॅक्युएशन कसे करायचे आणि जे कॉम्बॅट झोन मध्ये रिसप्लाय कसं करायचं हे सुद्धा एक्सरसाइज मध्ये कंडक्ट करण्यात आलेलं आहे. ओके, सो इंडिया आणि ओमानची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे, तिचं नाव आहे अल नझा 5. ही कंडक्ट करण्यात आलेली होती 13 सप्टेंबर पासून तर 26 सप्टेंबर पर्यंत आणि ती कंडक्ट करण्यात आलेली होती ओमान इथल्या रप्पू ट्रेनिंग एरियामध्ये. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे वेटरन बीजेपी लीडर सूर्यकांता व्यास. तर यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 87व्या वर्षी. तर बघूया त्या कोण होत्या. तर सूर्यकांता व्यास ज्या की वेटरन बीजेपी लीडर होत्या आणि 6 वेळा त्या MLA सुद्धा झालेल्या होत्या. त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 87व्या वर्षी. काही त्यांना प्रोलॉंग इलनेस होता त्यामुळे त्यांचं हे निधन झालेलं आहे. त्यांना अफेक्शनेटली जीजी सुद्धा म्हटल्या जायचं. ओके, जीजी सुद्धा त्यांना अफेक्शनेटली म्हटल्या जायचं. जीजी म्हणजे एल्डर सिस्टर होत असते. सूर्यकांता व्यास ह्या एक लॉंग पॉलिटिकल करिअर होतं आणि सिग्निफिकंट कंट्रीब्युशन सुद्धा होतं त्यांचं एक डेव्हलप करण्याकरता त्यांची एक कॉन्स्टिट्युएन्सी. ओके, डेव्हलप करण्याकरता त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी आणि त्यांनीच त्यांना एक नोटेबल फिगर सुद्धा बनवलेला आहे राजस्थानच्या पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये. त्यांचं पॉलिटिकल करिअर बघायला गेले तर त्यांनी पॉलिटिकल करिअरची जर्नी हे स्टार्ट केलेली होती ऍज अ काउन्सिलर म्हणून. ओके, आणि फर्स्ट त्यांनी कंटेस्ट सुद्धा केलेलं होतं 1990 मध्ये फ्रॉम जोधपूर ओल्ड सिटी, जे जोधपूर कन्सल्टन्सी आहे तिथनं त्यांनी फर्स्ट कंटेस्ट सुद्धा केलेलं होतं आणि त्यांनी ते जिंकलं सुद्धा होतं. ओके, त्यांनी नंतर कंटिन्यू केलं त्यांचं सक्सेसफुल इलेक्टोरल करिअर जिंकून. 1990 मध्ये त्यांनी ऑलरेडी जिंकलेलं होतं, नंतर 1993 मध्ये पण जिंकलं आणि 2003 मध्ये पण असेंब्ली इलेक्शन त्यांनी जिंकलेले आहे बाय सिग्निफिकंट मार्जिन्सने. नेक्स्ट आता कॉन्स्टिट्युएन्सी त्यांनी रिप्रेझेंट केलेली, कोणत्या कॉन्स्टिट्युएन्सीला त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. सो 2008 मध्ये ते शिफ्ट झालेल्या होत्या सूरसागर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये. नंतर त्यांची विक्ट्री रिपीट झालेली आहे, सक्सेस आलेला आहे त्यांना 2013 आणि 2018च्या इलेक्शन्स मध्ये. कंट्रीब्युशन कशामध्ये होतं त्यांचं आता त्यांच्या टेन्युअर मध्ये त्यांनी सेव्हरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट डेव्हलप केलेले आहे आणि जे इनिशिएट करण्यात आलेले आहे जोधपूरमध्ये. पर्टिक्युलरली कोणत्या पिरियड मध्ये, जेव्हा वसुंधरा राजे आणि भैरव सिंग शेखावत
हे चीफ मिनिस्टर होते राजस्थानचे, तर तेव्हा त्यांनी त्यांच्या टेन्युअर मध्ये बरेचसे प्रोजेक्ट जे आहे त्यांचं डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि जोधपूरमध्ये इनिशिएट केलेले आहे ते प्रोजेक्ट. सो वेटरन बीजेपी लीडर आहे सूर्यकांता व्यास यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांना अफेक्शनेटली म्हटलं जायचं जीजी. जीजी म्हणजे होत असते एल्डर सिस्टर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे, इथनं बघूया आपण. तो नेक्स्ट आहे पी सुशीला आणि तमिळ पोएट मु मिथा. तर यांना ऑनर करत हे जे प्लेबॅक सिंगर्स आहेत पी सुशीला आणि तमिळ पोएट मु मिथा यांना ऑनर करत तमिळनाडू चीफ मिनिस्टर एम के स्टॅलिन यांनी 2023 चा कालिगर मेमोरियल कलिथिराव विटकर अवॉर्ड जो आहे तो अनाउन्स केलेला आहे. तर कोणता अवॉर्ड अनाउन्स केलेला आहे? एम के स्टॅलिन यांनी. एम के स्टॅलिन हे तमिळनाडूचे चीफ मिनिस्टर आहे, त्यांनी अनाउन्स केलेला आहे 2023 कलाग्नर मेमोरियल कलिथुराई विटकर अवॉर्ड. ओके, सो अवॉर्डचे डिटेल्स असे आहे की हा जो अवॉर्ड आहे हा कन्स्टिट्यूट करण्यात आलेला आहे स्मरणार्थ. कोणाच्या स्मरणार्थ? जे फॉर्मर तमिळनाडूचे चीफ मिनिस्टर आहे एम करुणानिधी. एम करुणानिधी फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ तमिळनाडू यांच्या स्मरणार्थ हा अवॉर्ड कन्स्टिट्यूट करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे प्राइज राहणार आहे कॅश प्राइज ₹10 लाख. ओके, आणि एक मेमेंटो. मेमेंटो म्हणजे एक स्मृती चिन्ह त्यांना देण्यात येणार आहे. कॅश प्राइज सोबत एक स्मृती चिन्ह त्यांना देण्यात येणार आहे या अवॉर्ड मध्ये. सो आणि हा अवॉर्ड जो आहे हा प्रेझेंट करण्यात येणार आहे 30 सप्टेंबरला. नेक्स्ट, आता अवॉर्ड कमिटी कोण कोण आहे? तर सिलेक्शन कमिटी हा चेअर्ड आहे बाय नोटेड फिल्म डायरेक्टर. त्याच्यामध्ये जे नोटेड फिल्म डायरेक्टर आहे त्यांचं नाव आहे SP मुथुरामन आणि ऍक्टर्स आहेत नसर, डायरेक्टर करूर पालिनिप्पा हे राहणार आहे ऍज अ मेंबर म्हणून. तर हे सिलेक्शन कमिटी मध्ये राहणार आहेत आणि हे सगळे अवॉर्ड कमिटी आहे. नेक्स्ट, बॅकग्राऊंड काय आहे? आता जो अवॉर्ड आहे कलिथुराई विटकर अवॉर्ड हा फर्स्ट इंट्रोड्यूस झालेला होता 2022 मध्ये आणि फर्स्ट इनॉग्रल रिसिपंट होते. फर्स्ट ज्यांना हा अवॉर्ड मिळालेला होता, ज्यांनी घेतलेला होता अवॉर्ड, ज्यांना प्रदान करण्यात आलेला होता, त्यांचं नाव आहे तमिळ स्क्रिप्ट रायटर अरूर दास, तिरूर दास. ओके, हे फर्स्ट रिसिपियंट आहे 2022 मध्ये. 2024 मध्ये जे की जन्मशताब्दी आहे एम करुणानिधीची, तर ऍडिशनल अवॉर्ड जन्मशताब्दी कोणाची आहे? एम करुणानिधीची. तर त्यांच्या जन्मशताब्दीमुळे एक ऍडिशनल अवॉर्ड सुद्धा इंट्रोड्यूस केलेला आहे जो ऑनर करेल फिमेल आर्टिस्टला. ओके, आणि फिमेल आर्टिस्टला हा प्रदान करण्यात येईल जो की ज्यांना मिळणार आहे ते आहे पी सुशीला. सो आता रिसिपियंट्स बघून घेऊया आपण. रिसिपियंट्स आपल्याला माहिती आहे, एक आहे पी सुशीला ज्यांना की आता ऍडिशनली यांच्या जन्मशताब्दीमुळे ऑनर करण्यात येणार आहेत ऍडिशनल अवॉर्ड जो आहे तो फिमेल आर्टिस्टला. तर त्या पी सुशीला त्या एक लेजेंडरी प्लेबॅक सिंगर आहेत. त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा होल्ड केलेला आहे सिंगिंग मोस्ट सॉंग्स. ओके, मोस्ट सॉंग्स त्यांनी सिंग केलेले आहे इंडियन लँग्वेज मध्ये आणि त्यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे पद्मभूषण अवॉर्डनी 2009 मध्ये. नेक्स्ट आहे मु मिठा. मु मिठा हे कोण आहेत? रिनाउंड तमिळ पोएट आणि प्रोफेसर आहेत. त्यांनी जिंकलेला आहे तमिळ साहित्य अकादमी अवॉर्ड आणि त्यांनी कंट्रीब्यूट सुद्धा केलेला आहे लिरिक्स ओव्हर 70 तमिळ फिल्म्स मध्ये. त्यांनी ऑथर सुद्धा केलेले आहे न्यूमरस पोएम, नॉवेल्स आणि एसेस आणि शॉर्ट स्टोरीज सुद्धा. सो हे रिसिपियंट्स आहे आणि त्यांचं वर्क आहे, त्यांनी काय काय वर्क केलेले आहे, कोणते कोणते अवॉर्ड्स त्यांनी होल्ड केलेले आहे. तर प्लेबॅक सिंगर पी सुशीला आणि पोएट मु मिठा हे रिसिपियंट राहणार आहेत या वर्षीचे कालेथुरी विटकर अवॉर्डचे. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे SC कोलिजियम म्हणजे सुप्रीम कोर्ट कोलिजियम यांनी रेकमेंड केलेला आहे अपॉइंटमेंट मिस्टर जस्टिस नरेंद्र जी यांची अपॉइंटमेंट करता
सुप्रीम कोर्टचे कॉलेजियम जे आहे यांनी अपॉइंटमेंट करता रेकमेंड केलेलं आहे यांना, जे की आंध्र प्रदेश हायकोर्ट मध्ये जज आहेत जस्टिस रितू भारी यांच्या रिटायर होणार आहेत 10 ऑक्टोबर 2024 ला. तर यांच्या रिटायरमेंट नंतर मिस्टर जस्टिस नरेंदर जी यांना यांची अपॉइंटमेंट करता रेकमेंड करण्यात आलेलं आहे. ओके, सो जे मिस्टर जस्टिस नरेंदर जी आहे हे जज आहेत आंध्र प्रदेश हायकोर्टचे आणि त्यांना अपॉइंट करण्यात येणार आहेत ऍज अ चीफ जस्टिस ऑफ उत्तराखंड हायकोर्ट इथे. तर नरेंदर हे ओरिजिनली बिलॉंग करतात कर्नाटक हायकोर्ट मधनं. तर आणखी काही ओथ जे आहे शपथ जे आहे ते घेण्यात आलेले आहे, शपथ दिलेले आहे आणखी काही जजेसना. तर ते कोण आहेत? जस्टिस सुरेश कुमार कैत यांनी शपथ घेतलेली ऍज अ न्यू चीफ जस्टिस म्हणून मध्य प्रदेश हायकोर्टचं. ओके, सो फर्स्ट जी आपली न्यूज आहे ज्याचा फोकस आहे तर सुप्रीम कोर्ट कॉलेजियम जे आहे त्यांनी रेकमेंड केलेला आहे अपॉइंटमेंट करता जस्टिस नरेंद्र जी यांचं ऍज अ चीफ जस्टिस ऑफ उत्तराखंड हायकोर्ट इथे. तर जे चीफ जस्टिस ऑफ उत्तराखंड हायकोर्ट आहेत ते तिथल्या प्रेझेंट असलेल्या जस्टिस जे आहेत रितू भारी यांचं रिटायरमेंट होणार आहेत 10 ऑक्टोबरला. तर त्यानंतर ऍज अ जस्टिस चीफ जस्टिस म्हणून अपॉइंट करण्यात येणार आहे नरेंद्र जी यांना. तर काय असतो सुप्रीम कोर्ट कॉलेजियम? तर ते सुप्रीम कोर्ट कॉलेजियम हे इज अ सिस्टीम इन इंडिया जे की रिस्पॉन्सिबल असतात अपॉइंटमेंट करण्याकरता आणि ट्रान्सफर करण्याकरता जजेस यांचं. ओके, इन सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे हे एक कॉलेजियम जे असते सुप्रीम कोर्ट कॉलेजियम ही एक पॉवरफुल बॉडी असते जे कंपोज असते बाय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि ग्रुप ऑफ सिनियर जजेस फ्रॉम सुप्रीम कोर्ट. तर सुप्रीम कोर्ट मधले जे सिनियर जजेस आहेत ते सुद्धा यामध्ये असतात कॉलेजियम मध्ये आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुद्धा त्या कॉलेजियम मध्ये कंपोज असतात म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. कंपोजिशन कॉलेजियम टिपिकली कन्सिस्ट ऑफ कोण? चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 4 मोस्ट सिनियर जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की त्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि कोण असतात? 4 मोस्ट सिनियर जजेस असतात सुप्रीम कोर्ट मधले. सो एसटी कॉलेजियम यांनी रिकमेंड केलेलं आहे अपॉइंटमेंट करता जस्टिस नरेंद्र जी यांच्या ऍज अ चीफ जस्टिस ऑफ उत्तराखंड हायकोर्ट इथे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट डेज बघून घेऊया आपण. सो 21 सप्टेंबरला इंटरनॅशनल डे ऑफ पीस ऑब्झर्व करण्यात येतो. आणखी वर्ल्ड अल्झायमर्स डे हा ऑब्झर्व करण्यात येतो. सोबतच इंटरनॅशनल रेड पांडा डे हा 3rd सॅटर्डेला येत असतो. 3rd सॅटर्डेला एव्हरी इयर तो चेंज होत जातो. नेक्स्ट 22 ऑफ सप्टेंबर रोज डे हा वेलफेअर ऑफ कॅन्सर पेशंट करता ऑब्झर्व करण्यात येतो. वर्ल्ड रायनो डे ऑब्झर्व करण्यात येतो. आणखी वर्ल्ड रिव्हर डे हा 4th संडेला येत असतो सप्टेंबरच्या, म्हणून हा पण दरवर्षी चेंज होत जातो. नेक्स्ट 23 ऑफ सप्टेंबरला इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेज ऑब्झर्व करण्यात येतो. 25 ऑफ सप्टेंबरला वर्ल्ड फार्मासिस्ट डे आणि द डे ऑफ डीफ हा ऑब्झर्व करण्यात येतो आणि हा डे ऑफ डीफ हा लास्ट वीक ऑफ सप्टेंबरला ऑब्झर्व करण्यात येतो. नेक्स्ट 26 ऑफ सप्टेंबरला वर्ल्ड एन्व्हायरमेंटल हेल्थ डे हा ऑब्झर्व करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे विच इन्स्टिट्यूशन यांनी रिसेंटली साइन केलेला आहे एमओयू विथ टेक कंपनी इंट्युइटिव्ह सोबत इस्टॅब्लिश करण्याकरता ट्रेनिंग सेंटर फॉर रोबोटिक असिस्टेड सर्जरीज करता इंडियामध्ये. तर एम्स न्यू दिल्ली यांच्यासोबत पार्टनरशिप केलेली आहे, एमओयू साइन केलेला आहे टेक कंपनी इंट्युइटिव्ह सोबत. नेक्स्ट बघूया. विच इंडियन डुओ कोणत्या इंडियन डुओनी डबल्सचं टायटल जिंकलेलं आहे ATP 250 हँगझो ओपन 2024 मध्ये? तर त्यांचं नाव आहे जीवन नेड्यूचिजियन आणि विजय सुंदर प्रसाद. नेक्स्ट व्हॉट इज द नेम ऑफ इंडियन ओमान जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज? तर इंडिया आणि ओमानची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज नाव काय आहे जी कंडक्ट करण्यात आलेली आहे 13 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर पर्यंत एनहान्स करण्याकरता कॉम्बॅट स्किल्स आणि इंटरऑपरेबिलिटी. तर एक्सरसाइजचं नाव आहे अल नजा 5. विच वेटरन बीजेपी लीडर कोणत्या वेटरन बीजेपी लीडर
जे की 6 टाइम MLA आहे फ्रॉम राजस्थान. राजस्थान मधनं त्या 6 वेळा MLA आहेत आणि त्यांना ओळखल्या जायचं, त्यांना अफेक्शनेटली म्हटल्या जायचं जी, ज्यांचं निधन झालेलं आहे 87 वर्षी इन. तर त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे सूर्यकांता व्यास. हु आर द रिसिपेंट्स? तर 2023 कलिग्नर मेमोरियल कलिथुराई विटकर अवॉर्ड जो अनाऊन्स केलेला आहे तमिळनाडूचे चीफ मिनिस्टर M.K. स्टॅलिन यांनी, तर त्यांचे रिसिपियंट कोण राहणार आहेत? तर त्याचे रिसिपियंट आहेत पी सुशीला आणि मु मिठा. Who has been recommended as new Chief Justice of Uttarakhand High Court by ST Collegium? तर ST Collegium यांनी सुप्रीम कोर्ट कोलेजियम यांनी रेकमेंड केलेलं आहे अपॉइंटमेंट करता न्यू चीफ जस्टिस ऑफ उत्तराखंड हायकोर्ट इथल्या. तर कोणाला त्यांनी रेकमेंड केलेलं आहे? तर त्यांनी रेकमेंड केलेलं आहे जस्टिस नरेंद्र जी यांना. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.